तर विद्यार्थी मित्रांनो, मी साधना मोरे मॅडम इयत्ता 9वी तुमच्यासाठी घेऊन आली आहे इतिहास राज्यशास्त्र. आपण राज्यशास्त्र प्रकरण 5वे बघूया, भारत व अन्य देश. थोडीशी मागील पाठामध्ये आपण काय शिकलोय याविषयी आपण बघूया. तर मागील पाठामध्ये आपण हे शिकलो आहे की आंतरराष्ट्रीय संघटनेविषयी शांतता रक्षणातील तिच्या भूमिका याविषयी आपण जाणून घेतले आहे. शांतता रक्षणाच्या कामी भारताने कशा पद्धतीने राष्ट्रांना नेहमी सहाय्य केल्याचे आपल्याला समजले आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये आपण भारत आणि शेजारी राष्ट्रे या संबंधाचा चिकित्सपणे आढावा घेणार आहोत. भारतापासून दूरवर असणाऱ्या काही देशांशी भारताचे कशा प्रकारे संबंध आहे हेही आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर चला आपण पाठाकडे वळूया. भारत आणि शेजारी राष्ट्रे. भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या भारताचे आशिया खंडात महत्त्वाचे स्थान आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रामध्ये आपण बघतो आहे नकाशा. भारताच्या शेजारील राष्ट्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे बघा, भारताच्या अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश सगळ्यांना दिसतं आहे बघा तुम्ही. पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे, नेपाळ, भूटान, चीन, मालदीव या देशांचा आपल्या देशाची शेजारी देशाशी आपला समावेश आहे. यामध्ये समानता, परस्पर आदर या मूल्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणातसुद्धा महत्त्व दिले आहे. या मूल्यांना अनुसरून भारताने जे शेजारी राष्ट्राचा जो संबंध आहे तो प्रस्थापित केला आहे. भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वात मोठा देश आहे. भारताचा नकाशा दिसतोय तुम्हाला. हा सर्वात मोठा देश मानला जातो आणि आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत आर्थिक विकसित आहे आणि त्यामुळे दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये भारताचा प्रभाव जास्तीत जास्त असणे स्वाभाविक आहे. आता बघतो आहे भारत आणि पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तान यामध्ये 1947 मध्ये भारताची फाळणी झाली आणि नवीन देश उदयास आला तो म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तान हे 2 स्वतंत्र देश निर्माण झाले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाच्या संबंधावर 3 समस्याचा प्रभाव आहे. दोन्ही राष्ट्राच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक, दुसरा काश्मीर समस्या आणि अन्न वस्त्रविषयक संघर्ष. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्राचे जगाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे. भारतीय जागतिक दृष्टिकोनानुसार भारताने शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांना पूर्णपणे विरोध केला होता आणि भारत पाकिस्तान संघर्ष द्विपक्षीय म्हणजे आपसात सोडवण्याचा प्रयत्न केला. 1972 साली करण्यात आला. त्यालाच म्हणतात शिमला करार. या तत्वानुसार आधारलेला होता. याउलट पाकिस्तानाने इस्लामी जगताशी आणि चीनशी संबंध राखण्याचा प्रयत्न केला आणि त्या 2 राष्ट्राशी जो इस्लामी देश आहे किंवा इस्लामी जगतामध्ये जेवढे देश आहे त्या देश आणि चीन यांचा संबंध जास्तीत जास्त एकमेकांशी राखण्यात आला आणि अमेरिकेच्या संघटनेत त्यांनी प्रवेश केला. पाकिस्तानला भारताशी संबंध प्रस्थापित करण्याबाबत काश्मीर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न वाटतो. पहिले भारत पाकिस्तान युद्ध काश्मीर प्रश्नावरून 1965 मध्ये झाले. दोन्ही देशातील संघर्ष सोडवण्यासाठी 1966 मध्ये परत तास्कंद करार हा करण्यात आला, परंतु त्यातून काहीही साध्य झाले नाही आणि 1971 मध्ये हे युद्ध झाले. हे जरी बांगलादेशाच्या निर्मिती संबंधी असले तरी त्यासही काश्मीर प्रश्नाची बाजू होती. 1972 मधील शिमला कराराने भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील जो परस्पर देवाणघेवाणीसाठी नवा आराखडा तयार करण्यात आला.
1999मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल क्षेत्रातील पाकिस्तानाने केलेल्या घुसखोरीमुळे पुन्हा संघर्ष निर्माण झाला. आजही काश्मीर हेच दोन्ही देशातील संघर्षाचे कारण आहे. संघर्षाचे स्वरूप मात्र बदललेले आहे आणि संघर्षाच्या या नव्या प्रकाराचे वर्णन दहशतवादी समस्या असे करता येईल. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 1998मध्ये अणुचाचण्या केल्या आणि त्यामुळे या क्षेत्रात शांतता आणि सुरक्षिततेबाबत नवीन चिंता निर्माण झाल्या. दोन्ही देशात आण्विक संघर्ष निर्माण होऊ नये अनेक राष्ट्रांना वाटत होते. भारत आणि संबंधातील आणखी एक समस्या म्हणजे क्रीक क्षेत्रातील सीमाविषयीचा वाद होय. दोन्ही देशांनी परस्परामध्ये संवाद साधण्याचे प्रयत्न केले, परंतु पाकिस्तान ज्या प्रकारे भारताच्या विरोधात दहशतवाद्यांना पाठिंबा देत आलेला आहे आणि दहशतवादी कारवाई घडवून आणत आहे, हे पाहता संवादाचे प्रयत्न मात्र अयशस्वी ठरत गेले. भारत आणि चीन हा सुद्धा भारताशेजारील एक देश आहे. भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष 2 कारणांनी घडत आहे. एक आहे सीमाप्रश्न आणि दुसरा तिबेटचा दर्जा. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून जो वाद झाला आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रात संबंधित आहे. चीनचा दावा असा आहे की अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील जो प्रदेश आहे, म्हणजे ज्याला अरुणाचल प्रदेश म्हटला जातो, हा चीनचा भूप्रदेश आहे. मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, हे चीन मान्य करत नाही. हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु त्यास फारसे यश आले नाही आणि 1962मध्ये चीनने भारतावर परत आक्रमण केले. तिबेट हे पारंपरिक आणि एक स्वायत्त क्षेत्र होते, परंतु चीन या प्रदेशात आपले लष्करी नियंत्रण सतत वाढवत असल्याने तिबेटचा दलाई लामा यांनी भारतात आश्रय मागितला. ही बाब दोन्ही देशातील संघर्षाला कारणीभूत ठरली आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील मैत्री चीन पाकिस्तानला करत असलेला शस्त्रपुरवठा आणि क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्राचे तंत्रज्ञान यामुळे भारताच्या सुरक्षेला असणारा धोका अधिकच वाढत गेला. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन यांची मैत्री झाली. तसेच भारताच्या इतर शेजारी राष्ट्रांमध्ये सुद्धा वाढत असलेला चीनचा प्रभाव ही भारतासाठी काळजीची बाब ठरत गेली. असे असूनही भारताने चीनशी संबंध सुधारण्याचा कायम प्रयत्न केला. या 2 देशांमधील सीमा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी संयुक्त कार्यकारी गटाची स्थापनाही करण्यात आली. चीन आणि भारत या दोघांच्याही आर्थिक विकासाचा वेग वाढल्यानंतर दोघांमधील व्यापारी संबंध बळकट होण्यास सुरुवात झाली. दोघांमधील आर्थिक आणि व्यापारी संबंध सुधारण्यामुळे चीन आणि भारत यांच्यातील चर्चेच्या फेऱ्यामुळे हळूहळू भारत आणि चीन संबंधात सुधारणा होत गेली. यांच्यातील सीमाप्रश्न जरी सुटलेला नव्हता तरी तो थोडासा मागे पडला आणि इतर क्षेत्रातील संबंधांना महत्त्व प्राप्त झाली. आपण बघतो आहे भारत आणि अन्य शेजारी राष्ट्र. आपण पाकिस्तान आणि चीनविषयी बघितले. आता बघतो आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तान राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणात आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेचे तेथील सर्वच वर्चस्व आहे. त्याला कारणीभूत आहे अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि सधैर्य आणणे, तेथे हिंसाचाराला आळा घालणे, लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे यासाठी भारताने अफगाणिस्तानलाही मदत केली. त्यामुळे युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करून देणे, रस्ते बांधणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सहकार्य, शाळा, आरोग्य सुविधा, सिंचन प्रकल्प याची उभारणी अशा सर्व क्षेत्रात भारताने अफगाणिस्तानला मदत करत गेला. आता बघतो आहे बांगलादेश. आजचा बांगलादेश म्हणजेच पूर्वीचा पूर्व पाकिस्तान होता. पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी पाकिस्तानची विभागणी पश्चिम आणि
पूर्व पाकिस्तानमध्ये झाली होती. पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान यामध्ये भाषिक फरक होता. अन्य राजकीय संघर्षही होते. त्यातून बांगलादेश मुक्ती चळवळीचा उगम झाला आणि या चळवळीमुळे बांगलादेश पाकिस्तानच्या वर्चस्वापासून मुक्त करण्यात पुढाकार घेण्यात आला. बांगलादेश मुक्ती संग्रामात भारताने बांगलादेश यांना मदत केली आणि बांगलादेशाची निर्मिती 1971मध्ये झाली. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पाणी वाटपासंबंधी आणि सीमा रेषेसंबंधी काही करार करण्यात आले. त्यामुळे त्यांचे संघर्ष संपून आता त्यांच्यातील व्यापारी संबंध अधिक वाढण्यास सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीने आपण बांगलादेश आणि त्या संबंध भारताचा कसा आहे तो बघतो आहे. आता बघतो आहे श्रीलंका. श्रीलंका हा आपल्या शेजारी राष्ट्रदेश आहे. भारताचे संबंध मैत्रीपूर्ण आहे. पहिल्यापासून भारताचे संबंध मैत्रीपूर्ण आहे. श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे 1985मध्ये श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यावेळी मात्र श्रीलंका सरकारच्या मदतीने भारताने शांतीसेना पाठवली. त्यामध्ये सागरी क्षेत्रामध्ये सुरक्षा दृष्टीने श्रीलंकेशी असलेले मैत्रीचे संबंध महत्त्वाचे मानले जातात. त्यामध्ये बघतो आहे परत श्रीलंका झाल्याच्या नंतर नेपाळकडे वळूया. नेपाळ आणि भूटान हे चारी बाजूंनी डोंगरी भागाने वेढलेले देश आहे. त्यांच्या सीमा भारताशी आणि चीनशी जोडल्या आहेत. भारत व नेपाळ यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंधाचा पाया 1950 साली भारत नेपाळ मैत्री कराराने केला. या कराराने नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहजच प्रवेश नव्हे तर सरकारी नोकरीसुद्धा आणि उद्योग करण्याचा सुद्धा परवाना मिळालेला आहे. नेपाळमध्ये राजेशाही होती, परंतु 1990 साली नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आणि आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा, अन्नविषयक गरजा, व्यापार यासाठी आणि ऊर्जेसाठी नेपाळ भारतावर अवलंबून आहे. नेपाळमधील 2015मध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी भारताने नेपाळला खूप मदत केली होती. आता बघतो आहे भूटान. भूटान संरक्षणाच्या जबाबदारी पूर्णपणे भारतावर आहे. भूटानमध्ये पाण्याचा प्रचंड स्रोत आहे. या पाण्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पात भारताने सुद्धा सहकार्य केले भूटानला. आता बघतो आहे म्यानमार. म्यानमार हे भारताच्या पूर्वेकडे असलेला आग्नेय आशियाई राष्ट्रांना भारताशी जोडणारे प्रवेशद्वार आहे. या भागात विकसित होत असलेल्या लोहमार्ग आणि महामार्गामुळे दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि आग्नेय आशिया एकमेकांशी जोडले जातील. यामुळे या प्रदेशातील व्यापार, आर्थिक देवाणघेवाण वाढेल. म्यानमारकडून भारताला नैसर्गिक वायूची आयात करता येईल. अशा पद्धतीने म्यानमार आणि भारताचे देवाणघेवाण व्यापार सुरू झाली. आता बघतो आहे मालदीव. भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सुरुवातीपासूनच मैत्रीचे आहे. भारताच्या दक्षिणेला असणारे हे छोटेसे राष्ट्र अनेक कारणासाठी भारतावर अवलंबून आहे. 1981 पासून या दोन राष्ट्रांनी व्यापारी संबंध प्रस्थापित केले आहे. पायाभूत क्षेत्राचा विकास, आरोग्य, दळणवळण अशा अनेक क्षेत्रात भारताने मालदीवला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली आहे. 2006 नंतर यांच्यामध्ये संरक्षण क्षेत्रातही सहकार्याला सुरुवात झाली. भारताने मालदीवला सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी मदत करायला सुरुवात केली. अवकाश सहकार्य, ऐतिहासिक वस्तूचे जतन करणे, पर्यटन या क्षेत्रात दोन्ही राष्ट्रांनी करार केले आहेत. तसेच दहशतवादासारख्या समस्येशी लढण्यासाठी सुद्धा सहकार्य करण्याचे ठरवले आहे. आता बघतो आहे भारत आणि अमेरिका. त्याआधी बघूया एक संघटना आहे दक्षिण आशियाई सहकारी संघटना शार्क. शार्क ही दक्षिण आशियाई राष्ट्रांनी 1985मध्ये स्थापन केलेली आहे. प्रादेशिक संघटना आहे ही. दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणे, त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे हा या संघटनेचा हेतू होता. राष्ट्र संघटना म्हणजे सर्व दक्षिण आशियाई देशांनी
एकत्र येऊन आपल्या समान प्रश्नाची व समान हिताची चर्चा करण्याचे व्यासपीठ होय. यामध्ये दारिद्र्य निर्मूलन, शांततेचा विकास, शेतीचा विकास, तंत्रज्ञानातील क्रांती, दक्षिण आशियाई देशाची काही समान हितसंबंध, या दक्षिण आशियाई देशांना परस्पराशी व्यापार करणे अधिक सोपे जावे म्हणून शार्कच्या व्यासपीठावर काही महत्त्वाचे करारही करण्यात आले आणि त्यानुसार संपूर्ण दक्षिण आशियाचे एक मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याचे ठरवण्यात आले आहे. दक्षिण आशियाई राष्ट्राच्या समान विकासासाठी दक्षिण आशियाई विश्वविद्यालय यासारख्या संस्था आणि दक्षिण आशियाई मुक्त व्यापार हे क्षेत्र हा करारसुद्धा करण्यात आला आहे. अशा पद्धतीने शार्क संघटना स्थापन करण्याचा हेतू आपण बघितला आहे. आता बघतो आहे भारत आणि अमेरिका या देशातील संबंध कसा आहे त्याविषयी आपण बघतो आहे. भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन बलाढ्य राष्ट्र आहे. अमेरिका सुरुवातीपासूनच भारताचा सर्वात महत्त्वाचा व्यापारी भागीदार होता. अनेक भारतीय लोक शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने अमेरिकेत जात होते. तेथील या अनिवासी भारतीयामुळे अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक संबंध वाढत गेले आहेत. शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षा विषयक संबंध मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेगसुद्धा वाढत गेला. त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली. 1998 भारताने अणुचाचण्या केल्यानंतर काही काळापुरतं भारत आणि अमेरिका यांच्या संबंध मात्र तणावाखाली निर्माण झाले. त्यानंतर हे संबंध सुधारावेत म्हणून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. चर्चेच्या अनेक फेऱ्यामधून भारत अण्वस्त्राची जबाबदारीने वापर करेल अशा अमेरिकेला विश्वास वाटला. त्यानंतर भारत अमेरिका संबंधात आमूलाग्र परिवर्तन घडून आले आणि 2005 झालेल्या संरक्षणाविषयी त्या सहकार्याचा करार आणि 2008 झालेल्या आण्विक कराराचा हे भारत अमेरिका संबंधातील महत्त्वाचे टप्पे आहेत. गेल्या 5 वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यात दरम्यान सर्वच क्षेत्रात सहकार्याचे संबंध निर्माण झाले आहेत. थोडीशी माहिती घेऊया. 2005 भारत आणि अमेरिका यांच्यातील नागरी अणु सहकार्य कराराला भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी मान्यता दिली होती. 2008 आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने या कराराला मान्यता दिली आणि या करारामुळेच भारताला इतर देशाकडून आण्विक तंत्रज्ञान मिळणे शक्य झाले आहे. आता बघतो आहे भारत आणि रशिया. भारत आणि सोव्हिएत युनियन आणि आताचा रशिया याच्या सुरुवातीपासूनच मैत्रीचे संबंध होते. शीतयुद्धाच्या काळात 1971 यांच्यात मैत्रीचा करार झाला आणि त्यातून संरक्षणविषयक तसेच आर्थिक करार, तंत्र वैज्ञानिक सहकार्याला मोठी चालना मिळाली. सोव्हिएत युनियनने भारताला मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहकार्य, लष्करी मदतही करण्यात आली. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर भारताने रशियाशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला रशियातील राजकीय आणि आर्थिक समस्यामुळे संबंधाशी फारशी सुधारणा झाली नाही, परंतु 1996 नंतर भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हळूहळू सुधारू लागले. लष्करी सामग्रीचे उत्पादन करणे, खनिज तेल उत्पादन अशा क्षेत्रात भारत आणि रशिया यांनी संयुक्त प्रकल्प उभारले आहे. आता बघतो आहे भारत आणि युरोपीय राष्ट्र. युरोपीय राष्ट्र आणि भारत यांच्यामध्ये व्यापारी संबंध आहेत. प्रामुख्याने जर्मनी, फ्रान्स ही राष्ट्रे भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. याशिवाय भारताला शस्त्रास्त्र निर्मितीची तंत्रज्ञान देखील युरोपीय राष्ट्राकडूनच मिळाले आहे. तर अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात भारत मोठा निर्यातदार देश म्हणून गणला गेला. खुल्या व्यापारावर भर देणे हे दोघांचेही प्रमुख उद्दिष्ट आहे. या व्यतिरिक्त भारत आणि युरोपीय राष्ट्र
अनेक बाबतीत सहकार्याची भूमिका घेत आहेत. यामध्ये हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण उत्पादन, सायबर सुरक्षा, संशोधन, रेल्वे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, हवाई सुरक्षा भारताच्या विकासाच्या दृष्टीने सहकार्य अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. आता बघतो आहे भारत आणि आफ्रिका खंड. भारत आणि आफ्रिका खंड यांच्या सहकार्यासाठी भारताने जाणीवपूर्वक पावले उचलली आहे. आफ्रिकेचे संबंध जवळचे संबंध आणि दोघांच्याही दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. आफ्रिकेतील अनेक देश वेगवान आर्थिक प्रगती करत होता. आफ्रिकेत तरुण वर्गाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत करण्याची तयारी भारताने सुद्धा दाखवली आहे. त्यामध्ये शिक्षण, कौशल्य, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, पर्यटन अशा सगळ्या क्षेत्रात विकास होण्यासाठी भारताने आर्थिक सहाय्य करण्याची तसेच अनुदान देण्याची तयारी दाखवली. तर भारताची ऊर्जेची गरज आफ्रिकेतील ऊर्जा संपन्न देश इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान भागवू शकतात. तसेच आफ्रिकाबरोबर व्यापार वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. 2015 झालेल्या भारत आणि आफ्रिका शिखर परिषदेला आफ्रिकेतील सर्व 54 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेत अनेक जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. उदाहरणार्थ हवामान बदल, दहशतवाद, सागरी चाचेगिरी इत्यादीवर पूर्णपणे चर्चा करण्यात आली. आता बघतो आहे भारत आणि इंडो पॅसिफिक. इंडो पॅसिफिक क्षेत्रात प्रामुख्याने जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आग्नेय आशियाई राष्ट्र याचा समावेश होता. या सर्वच राष्ट्रांशी भारताचे घनिष्ठ आणि आर्थिक व्यापारी संबंध आहेत. तेथील अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सामाजिक सुरक्षा, गुन्हेगारांचे हस्तांतरण, अंमली पदार्थ तस्करी विरोधातील मोहीम, पर्यटन, कला संस्कृती या क्षेत्रात विविध करार करण्यात आले आणि पायाभूत सुविधा, आर्थिक सहकार्य, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अणुऊर्जा, रेल्वे अशा अनेक क्षेत्रातील विकासासाठी जपान भारताला सहकार्य करतो. भारताला सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी आर्थिक आणि तंत्रज्ञान मदत करण्याचे जपानने मान्य केले आहे. दोन्ही देशाचा तटरक्षक दल आणि नौदलामध्ये संयुक्त सराव होत आहे. आता बघतो आहे भारत आणि आग्नेय देश. इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, ब्रुनेई या आग्नेय आशियातील राष्ट्रांशी भारताचे सुरुवातीपासूनच सलोख्याचे संबंध आहे. 1991 नंतर भारताने आपल्या आर्थिक धोरणात बदल करून मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. त्यानंतर आग्नेय आशियाई राष्ट्रांशी असलेल्या व्यापारी संबंधात अधिक वाढ झाली आहे. आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढण्याचे हे धोरण पूर्वेकडे पहा म्हणून ओळखले जाते. 2014 नंतर हे धोरण अधिक सक्रिय करण्यात आले आणि कृती करा म्हणून हे धोरण सध्या ओळखले जाते. आता बघतो आहे भारत आणि पश्चिम आशियाई. हा सगळ्यात पाठामधला शेवटचा टप्पा आहे. पश्चिम आशियातील देश प्रामुख्याने तेल व नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारे देश आहेत. भारताचे पश्चिम आशियाई राष्ट्राचे पारंपरिक संबंध आहेत. हा भारत पश्चिम आशियाई राष्ट्राकडून मिळणाऱ्या तेलावर अवलंबून आहे. इराण, बहरीन, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या राष्ट्राकडून भारत तेलाची आयात करतो. तर शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला इस्रायल या राष्ट्राकडून मिळते. त्याचबरोबर संरक्षणविषयक आधुनिक सामग्री देखील इस्रायलकडून मिळते. शिवाय नोकरी व्यवसायानिमित्त अनेक भारतीय तेथे राहत आहेत. त्यांचेही आपल्या आर्थिक व्यवस्थेतील योगदान महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीने सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे आणि स्वतःबरोबर इतरांचाही विकास होईल यासाठी एकमेकांना मदत करणे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक प्रमुख उद्देश आहे. आणि भारत आणि जगातल्या महत्त्वाच्या देशांमधील संबंधाचा थोडक्यात आढावा आपण इथे घेतला आहे. पुढील प्रकरणात आपण काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय जागतिक समस्याचा अभ्यास करणार आहोत. इथेच हे प्रकरण संपले. धन्यवाद.